नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. इयत्ता 12वीच्या मराठी विषयाचं नवीन अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू झालेला आहे. त्यातील एक पद्य आपण इथे पाहणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे रोज मातीत. कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. या कवितेच्या शीर्षकामध्येच रोज मातीत, अर्थातच रोज तेच ते आहे, पण तेच ते असताना सुद्धा, कंटाळा येत असताना सुद्धा आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं म्हणून ही कवयित्री जी आहे ती अतिशय मार्मिक आणि मापक शब्दामध्ये आपल्या अंतस्थ वेदना शब्दबद्ध करताना दिसते. स्वतःच ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एक स्त्री असल्यामुळं स्त्रीच्या वाट्याला काय काय वेदना दुःख कामाचे येतात ते सुद्धा या ठिकाणी त्या नमूद करताना दिसतात. भारत हा कृषीप्रधान देश. शेतकरी आपल्या शेतामध्ये राबतो. त्याच्या राबण्याच्या बरोबरच त्याची पत्नी तिला आणि त्याला एकमेकांना खंबीर साथ देताना दिसतात. स्त्रीचा मुळातच एक स्वभाव असतो, जे कोणतंही काम आपण हाती घेतलं की ते अगदी मनापासून करायचं, आणि नुसतंच मनापासून करायचं नाही तर त्या असणाऱ्या कामातून आनंद घेत घेत आपल्या संपूर्ण कुटुंबाला आनंद द्यायचा, हेच खऱ्या अर्थानं स्त्रीचं विशेष आहे. ही ओवी प्रकारातली कविता आहे, आणि ओवी प्रकारातली कविता असल्यामुळं ओवी म्हटलं की मराठीतील बहिणाबाईंच्या ओव्या आपल्याला आठवतात. मग ती जात्यावरची असो किंवा बहिणाबाईंनी लिहिलेली गाणी असो. बहिणाबाईंच्या गाण्यामध्ये अनेक जगण्याचे वास्तव, शेतातील कामाची स्थितीगती स्पष्टपणे आपल्याला जाणवते, दिसते. ते म्हणतात, बिना कपाशीने उले त्याला बोंड म्हणू नये, हरी नामा येईना त्याला तोंड म्हणू नये. दुसरे एक रचना आहे, नाही वळखला काना तिला गाय म्हणू नये, जिले नाही फुटे पाणा तिला माय म्हणू नये. म्हणजे जी गोष्ट तिला करता येत नाही, ज्या गोष्टीनं तिची ओळख होते पण तेच ती करत नसेल तर त्याला काय म्हणायचं, हा एक जगण्याचं तत्वज्ञान बहिणाबाईंनी या ओवीतून सांगितलेलं आहे. तसं पाहिलं तर सीझरकन म्हणते माती या कविता संग्रहातून रोज मातीत ही कविता घेतलेली आहे. सीझर हा शब्द इंग्रजीमधला, आणि स्त्री ज्यावेळेस पुनर्जन्म देते त्यावेळेस असणारा हा मेडिकल फील्डमधला हा एक शब्द आहे. तसं पाहिलं, ज्यावेळेस जमिनीतून काहीतरी नवीन उत्पादन घ्यायचं असतं त्यावेळेस त्या जमिनीच्या मातीचं सुद्धा सीझर करावं लागतं, आणि हेच सीझर शब्दांचं कल्पना दुधाळ यांनी या कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे. मी एक संदर्भ साहित्य म्हणून माझी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे. ती बोलीभाषेतील आहे, आणि बोलीभाषेबरोबरच खऱ्या अर्थानं माणसाचं असणारं जमिनीचं नातं काय आहे, आणि या नातं उलगडल्या बरोबरच मातीचं आणि घामाचं नातं सुद्धा नमूद करताना या ठिकाणी ते दिसतात. इथे शेतीवाडीनं माझ्या आज्याचा आडवा तिडवा छेद घेतला. शेतीवाडीनं माझ्या आज्याचा आडवा तिडवा छेद घेतला. बाप भूमीशी प्रामाणिक राहून शेतामध्ये राबला. माय माझी माच्यावर बसते, उपाशी कष्टते, पोराच्या साळाचं सपान पाहते. सपनात पोर साहेब होतं, साहेबाचं लगीन साहेबिणीशी जमतं. मायबाप दोघं गठुड्या घेतात, पोराच्या सराला जाऊन राहतात. तेवढ्यात माच्याचा आडोळा तुटता. मुंडीच्या काट्यावर माय आडवी तिडवी होती. मातीत समणारी, मातीत कष्टणारी, मातीत पडून मातीत विसावती. ही खऱ्या अर्थानं
शेतकऱ्याचे वेदना आहे. प्रधान सेवक हा शब्द प्रयोग आपण नेहमी करतो, पण प्रधान सेवकाबरोबर शेतकरी राजा आहे, पण राजाचा कसा भिकारी झाला हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून कळतंय. अशीच एक इंद्रजित भालेरावांची कविता आहे आणि त्यांनी या सगळ्या असणाऱ्या लोकांना आपल्या शेतीशी, आपल्या मातीशी नातं जोडायला सांगितलं. जसं कल्पना दुधाळे यांचं नातं या शेतीशी आहे, या मातीशी आहे, तशाच पद्धतीने इंद्रजित भालेरावांनी एक रचना केलेली आहे. ती रचना या ठिकाणी संदर्भ साहित्य म्हणून तुमच्या समोर मांडतो. या असणाऱ्या संदर्भाचा आपल्या असणाऱ्या कवितेशी, जसं काया मातीत मातीत हा सुद्धा संदर्भ आहे आणि अगदी हाच संदर्भ या ठिकाणी इथे मी तुमच्या समोर मांडतो आहे. तो तालबद्ध पद्धतीनं मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण शब्दरूपाने मी तुमच्या समोर तो संदर्भ मांडण्याचा प्रयत्न करतो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी जीवाला खातात खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईनं पिकवलं सोनं. त्याच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड. तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. भाव ठरतो त्याला न पुसता, भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कोणी नवाली. कसे घालतात सुगीत घसता, कसे घालतात सुगीत घसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी कविता आहे ही संदर्भ म्हणून दिलेली आहे. रोज मातीमध्ये राबणाऱ्या शेतकरी महिलेचं आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं एक मनोअवस्था कल्पना दुधाळांनी कवितेतून मांडलेली आहे. तसं पाहिलं, या कवितेची प्रास्ताविक ओळख रूपानं जर तुम्हाला करून द्यायची झाली तर मी असं सांगेल, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी प्राचीन काळापासून स्त्रियांवर होती. घराजवळील जे जागा आहे, शेत आहे, त्याच्यामध्ये अन्नधान्य पेरण्याची, कष्ट करण्याची जबाबदारी एक परंपरेनं कैक वर्षापासून तिच्याकडे आली. पण समाजामध्ये अनेक स्थित्यंतर घडली, परिवर्तनं झाली, पण शेतामध्ये काम करण्याची जबाबदारी मात्र अजूनही तिने सोडलेली नाही आणि अजूनही त्या जबाबदारीतून ती मुक्त झालेली नाही. अगदी देहाचा खांब करून शेतामध्ये राबणं आणि घरामध्ये आलेल्या पै पाहुण्यांचा राबता आणि तिच्याचबरोबर तिची कर्तव्यनिष्ठता ही सगळी अबाधित ठेवण्याचं काम आजही स्त्रीनं केलेलं आहे. कल्पना दुधाळ यांच्या या कवितेतून ही एक अशाच पद्धतीनं कष्ट करणारी, श्रमणारी स्त्री आपल्या समोर येते आणि संपूर्ण कष्टकरी महिलांचं प्रतिनिधित्व करताना ती दिसते. तसं पाहिलं तर या सगळ्या स्त्रियांकडे नवनिर्माण करण्याची क्षमता आहे आणि ही निसर्गदत्त देणगी तिच्याकडे असल्यामुळं म्हणून अगदी मरण वेदनेतून सुद्धा आनंद यात्रा करणारी म्हणून स्त्री तिच्याकडे आपण पाहत असतो. आणि अशाच प्रकारचं आनंद यात्रा, मरण वेदनेतून आनंद यात्रा करणारी स्त्री हीच या असणाऱ्या कल्पना दुधाळांच्या कवितेतून प्रातिनिधिक स्वरूपात आलेली स्त्री आहे. आणि या स्त्रीचं
जे काही चित्रण या ठिकाणी केलं आहे ते वास्तविक पाहता ती कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये आपलं असणारं मूळ सोडायला तयार नाही. वास्तव विखारी आहे, अगदी दाहक आहे, पण तरीसुद्धा ही स्त्री मात्र आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, उपजीविकेसाठी जे जे करावं लागतं ते सगळ्याच्या सगळं ती करते. तर अशाच पद्धतीनं ही एक अंतस्थ वेदनेची प्रत्यक्ष ज्या असणाऱ्या कवयित्रीणी मातीमध्ये आपल्या आईवडिलांच्या बरोबर काम केलं आणि ते काम करता करता जे अनुभवायला आलं तेच अनुभव शब्दबद्ध करताना ही कवयित्री या ठिकाणी आपल्याला दिसते. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गावातच झालं, नंतरचं शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात सुद्धा चुलत्यांनी शिक्षण केलं आणि त्यामुळं वेदना काय असतात, कळा काय असतात ह्या जाणीवा त्यांच्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळतात. तर अशाच प्रकारची ही कविता रोज मातीत ही मी इथे तिचं प्रकट वाचन करतो आणि यानंतर आपण तिचा भावार्थ पाहूया. सरी वाफ्यात, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुलं सोन्याची, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. ऊस लावते, ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांदते बाई सांदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हा ताणात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता सरी वाफ्यात इथे लागणीचे दोन प्रकार कवयित्रींनी आपल्याला सांगितले. कोणते दोन प्रकार आहेत लागवडीचे? तर एक आहे सरी आणि दुसरा आहे वाफा. आता सरी वाफ्यात कांदा ज्यावेळेस ते लावतात त्यावेळेस असं वाकून त्या प्रत्येक कांद्याचं रोप ना रोप त्या ठिकाणी लावावं लागतं आणि म्हणून कंबर पाठ एक होऊन जाण्याची अवस्था, कष्टाची अवस्था ती आहे. आणि ही कवयित्री म्हणते मी नुसतंच कांदा लावत नाहीये, तर कांदा लावण्याबरोबरच या मातीशी आणि या मातीच्या बरोबर माझ्या कुटुंबाच्या वर मी जीव लावते आणि त्या जीवापोटीच मी हे सगळं काही करते, हे सगळं कष्ट सहन करते. आता सरीत आणि वाफ्यात कांदा लावताना जी तिची शारीरिक अवस्था आहे त्या शारीरिक अवस्थेबरोबरच तिची मनाची अवस्था, जीव लावणं हे सुद्धा या ठिकाणी ती नमूद करताना आपल्याला दिसते. अतिशय छोटे शब्द आहेत पण त्याच्या पाठीमागचा असणारा गर्भित अर्थ मात्र जो आहे तो विशाल आहे, एखाद्या डोंगरा एवढा आहे. आपल्याला प्रथमदर्शनी सरी वाफ्यात कांद लावणं ही सामान्य गोष्ट वाटते, पण नुसतं ते लावणं नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबासाठी सगळं काही रुजवणं आहे. आणि त्या रुजवण्यातून ज्यावेळेस ते फूल फळ धारण करेल त्यावेळेस तिच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं एक वैभव संपन्नता प्राप्त होईल आणि याचीच जाणीव तिच्या मनाला होते. आणि म्हणून नुसतंच कांदा लावत नाही तर मी त्या प्रत्येक कांद्याच्या रोपाला जीव लावते. आणि ज्यावेळेस आपण जीव लावायला लागतो त्यावेळेस तिच्याबद्दलचं असणारं प्रेम वाढीस लागतं आणि हेच प्रेम मी माझ्या मातीतील प्रत्येक कांद्याच्या रोपाला करते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. आजकाल तर गोंदणं हा प्रकार संपलेला आहे बा. सौभाग्याचं लेणं म्हणून पूर्वीच्या काळी कपाळावर गोंदायचं. म्हणजे आजकालचा टॅटू, वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू तुम्हाला पाहिले, तुम्ही पाहत असाल, ते टॅटू म्हणजे पूर्वीचं काळचं गोंधणं. इथे मात्र काळ्या आईला, आता वास्तविक पाहता ह्या मातीला आपली आई समजणं
याचाच अर्थ असा आहे की ती आई नवनिर्माण करते आणि नवनिर्माणाबरोबरच तिच्या लेकरांना ती उदरनिर्वाहाचं साधन देते, उदरनिर्वाह करते त्यांचा. आणि अशाच पद्धतीनं म्हणून इथे काळ्या आईला हिरवं गोंदते. मी ज्यावेळेस त्या शेतामध्ये कांदा लावते त्यावेळेस कांदा लावल्यानंतर तो कांदाचं रोप अतिशय छोटं असतं, पण ज्यावेळेस ते मोठं मोठं होतं त्यावेळेस संपूर्ण जमीन हिरवीगार होऊन जाते आणि ती हिरवीगार होते. म्हणून कवयित्री या ठिकाणी म्हणते की मी त्या असणाऱ्या काळ्या आईला हिरवं गोंदण्याचं काम करते आणि तीही गोंदून घेते आणि तिचं गोंदणं मनाला प्रसन्न करून जातं आणि तिचं हिरवं असणं म्हणजेच माझ्या कुटुंबाचं सुख आहे असंही तिला वाटतं. आणि म्हणून कवयित्री म्हणते काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आता इथे आलेला एक शब्द नांदणे. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीचं मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी जाते त्यावेळेस सासरी गेल्यानंतर ती तिथे राहते, तिला नांदणं असं म्हणतात. म्हणजे आपल्याकडून तिथे गेल्यानंतर त्या घराचं नंदनवन करणं, आपल्या असणाऱ्या कष्टाने आपल्या कामानं त्या असणाऱ्या कुटुंबाचा उत्थान करणं, त्याला प्रगतीपथावर नेणं, याला नांदणं असं म्हणतात. इथे सुद्धा ही कवयित्री कांदा लावते म्हणजेच रोज मातीत एकही दिवस खडा नाही, अगदी प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी त्या शेतामध्ये जाऊन त्या मातीशी माझं नातं जोडलेलं आहे आणि त्या मातीशी माझी नाळ जोडलेली असल्यामुळं मी रोज नांदते आणि या नांदण्याचं काम अर्थात संपन्नतेच्यासाठी मी सगळं काही झगडते असंच या ठिकाणी कवयित्रीला म्हणायचं. इथे शेतकऱ्याच्या आणखीन एका उत्पादनाचा उल्लेख येतोय. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते. आता सोन्यासारख्या रंगाची फुलं अर्थात झेंडूच, आणि ही फुलं दसरा दिवाळीला अतिशय महत्त्वपूर्ण मानलेली आहे. ज्यावेळेस दसऱ्याला आपण आपल्या संपूर्ण वास्तूचं मंगलमय अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तिचं पूजन करतो किंवा आपल्या शस्त्रास्त्रांचं पूजन करतो आणि त्यावर आपण झेंडूची फुलं टाकतो, सोन्याची फुलं टाकतो अर्थात झेंडूची फुलं टाकतो. तशाच पद्धतीनं फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते. मी हे फुलं तोडण्याचं काम करत नाही आहे नुसतंच, या फुलं तोडण्याच्या कामाच्या बरोबर मी माझा देह तोडते. कारण देह तोडणं हा शब्दप्रयोग कवयित्री या अर्थानं या ठिकाणी नमूद करते की ज्यावेळेस ती झेंडूची रोपं लावते ती हिरवीगार होतात, त्याला चांगली चांगली पिवळी गेंद तयार होतात. पिवळी गेंदानं संपूर्ण असणारं शिवार भरून जातं आणि ते पिवळं धमक पाहिलेलं शिवार पाहिल्यानंतर या कवयित्रीला किंवा अर्थात त्या शेतकरी स्त्रीला ती झेंडूची फुलं तोडावी वाटत नाही. कारण ते पाहिल्यानंतर तिचं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं आणि अशा प्रकारचा आनंद झाल्यानंतर ते फुलं तोडावं वाटत नाही. पण जर तोडले नाही तर तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही. आणि म्हणून ती म्हणते मी ही नुसतीच फुलं तोडत नाही, माझ्या मनावर घट्ट करून माझ्या हृदयावर दगड ठेवून मी ही मला आवडणारं सगळं शेत फुलांचं मी तोडते आहे आणि ते तोडल्यानंतर ती विकल्यानंतर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अतिशय व्यवस्थित चालणार आहे. आणि म्हणून मी ही नुसती सोन फुलं तोडत नाही, झेंडूची फुलं तोडत नाही, तर माझा देह तोडते आहे आणि माझा जीव झिजवून माझा देह तोडून जी पिवळी धमक फुले मी गोळा करून आणलेली आहेत त्या असणाऱ्या पिवळं धमक फुलांनी माझ्या घरादाराला तोरण बांधलेलं आहे, यशाचं तोरण बांधलेलं आहे, प्रगतीचं तोरण बांधलेलं आहे. मी माझ्या कष्टाच्या माध्यमातून या घराला तोरण बांधलं जाणार आहे आणि माझ्या कष्टानंच या ठिकाणी माझ्या श्रमानं माझ्या निडळाच्या घामानं हे घर संपन्नतेच्या मार्गावर मी नेणार आहे. आणि म्हणून मी माझ्या घराला संपन्नतेचं फुलांचं तोरण बांधण्याचं काम करते. आणि म्हणून पुन्हा ती म्हणते मी रोज मातीत नांदते, नुसतंच नांदत नाही तर ती बागडते, श्रम करते. त्यानंतरचं पुढची एक काम जे शेतकरी स्त्रिया करतात त्याचा उलगडा या ठिकाणी आलेला आहे. जसं पहिलं या ठिकाणी सरी कांद्यामध्ये कांदा लावण्याचं काम करते, त्याच्यानंतर झेंडू तोडण्याचं काम करते, तशाच पद्धतीने आता या ठिकाणी मात्र ही स्त्री
ऊस लावण्याचं काम करते. ऊस लावतानाची एक पद्धती असते. ऊसाच्या ज्यावेळेस खांडोळ्या केल्या जातात, टिपरं तयार केली जातात, त्या टिपरांना आपण बेणं असं म्हणतो. आणि म्हणून कवयित्री या ठिकाणी म्हणते, ऊस लावते बेणं दाबते बाई दाबते. बेणं, आता त्याची एक पद्धत आहे. मातीची एक सरी करावी लागते, त्या सरीमध्ये पाणी सोडावं लागतं. प्रत्येक कांड्याच्या पेरांनी तो ऊस उगत असतो आणि म्हणून एक एक कांड्याची पेर त्या भरलेल्या सरीतून पाण्यातून आपल्या एका पायाने दाबायचं. वास्तविक पाहता सगळ्या केलेल्या असणाऱ्या त्या ऊसांच्या कांड्या एका डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात सरीवर आणि उजव्या बाजूच्या बाजूनं डाव्या हाताने उचलून ती खाली ठेवायची आणि तिथे पायाने दाबायची. किंवा उजव्या बाजूने ठेवलेली पलीकडच्या बाजूने आलं सरी दाबत पाणी दाबत दाबत की ती उजव्या बाजूची उचलायची आणि तिथे दाबायची. म्हणजे अशा पद्धतीचं ऊस दाबणं, बेणं दाबण्याचं काम ही करते. आणि ती म्हणते, मी नुसतंच बेणं दाबत नाही तर माझं मन दाबण्याचं काम करतं. म्हणजे या संपूर्ण शेतामध्ये तिचं मन अगदी जुळलेलं आहे आणि जुळलेल्या मनातून ज्यावेळेस ते ऊस वाढलेलं आहे त्याला तोडण्याचं काम केल्यावर पुन्हा एकदा त्याला मातीत गाडण्याचं काम करते. आणि मातीत गाडल्यानंतर ती म्हणते की इतकं चांगलं पीक मी पुन्हा एकदा त्या मातीमध्ये गाडते आहे आणि म्हणून मी नुसतंच बेणं दाबत नाही तर माझं मन दाबण्याचं काम करते आहे. म्हणजे कष्टाचं काम करता करता एवढं भरभक्कम जड काम शेतकरी महिला आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी करताना दिसतात. आणि म्हणून हा या कवितेला दिलेलं शीर्षक रोज मातीत हे अगदी समर्पक वाटायला लागतं. शेतकऱ्याला सुट्टी नाही, रोज त्याला काम करावंच लागतं आणि जर त्याने सुट्टी घेतली तर त्याचे काम अडून पडतात. आणि म्हणून इथे मन दाबण्याचं काम, ज्या काही मनाच्या आशा आकांक्षा अभिलाषा आहेत त्या ती घेऊन तिथे शेतामध्ये जाते, पण कधी कधी त्या पूर्ण होत नाहीत आणि पूर्ण होत नाही म्हणून मन दाबण्याचं काम करते. ज्याप्रमाणे आपण ऊसाच्या कांड्यांचं बेणं दाबतो तशा पद्धतीने मी माझं मन दाबण्याचं काम करते असं कवयित्री या ठिकाणी म्हणते. काड्या कुड्यांनी जसं एखादा पक्षी आपला संसार बांधतो, काड्या काड्यांनी पक्षी आपलं झाडावरून घरटं बांधतं, तशाच पद्धतीनं या काड्या काड्यांनी प्रत्येक या असणाऱ्या शेतातील काड्या काड्यांच्या माध्यमातून मी काहीतरी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करते आणि माझा संसार करण्याचा, नेटानं संसार करण्याचा प्रयत्न करते, संसार साधण्याचं काम करते. जोडारीची भूमिका, सांधणे म्हणजे जोडणे, या जोडण्याचं काम ती करते. काड्या काड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. माझं रोजचंच आहे, मी रोज काम केलं नाही, नुसतंच एवढंच काम करत नाही तर माझं इतरही कामं असतात आणि ते कामही मला इथे करावे लागतात. जसं शेतातले काम करण्याबरोबरच घरातले कामं करून मला इथे यावं लागतं. आणि म्हणून ती पुढच्या असणाऱ्या काडव्या म्हणतात, उन्हाताणात रोज मरते बाई मरते, हिरवं होऊन मागं उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. इथे शेतकरी महिलेला काम करताना तिला सावलीत काम नाही आहे, तिला उन्हात काम करावं लागतं. आणि नुसतंच उन्हात काम नाही आहे, त्या कामाबरोबर ते प्रत्येक आशा अपेक्षा आकांक्षा इच्छा त्या मातीच्या बरोबर, खुरप्याच्या बरोबर, त्या दाबण्याबरोबर, फुलांच्या तोडण्याबरोबर किंवा सरीत कांद्या लावण्याबरोबर ती आपल्या मनाशी खुणगाट करून बांधत असते. उन्हामध्ये काम करून, उन्हामध्ये तळपून, ती मरमर कष्ट करून, काबाड कष्ट करून माझं असणारं शिवार हिरवगार होणार आहे आणि हिरवगार होऊन मी हे संपूर्ण शेत, माझं संपूर्ण कुटुंब अगदी संपन्न करून मी माझं अस्तित्व मागं ठेवणार आहे. अशा प्रकारची आशा या कवयित्रीला, या कामकरी कष्टकरी शेतकरी स्त्रीला आहे. आजकाल महाराष्ट्राच्या शेताची अवस्था जर आपण पाहिलो तर एक वेगळ्या प्रकारचे साईड बिझनेस शेतातले, म्हणजे को रिलेटेड जे काही व्यवसाय ते शेतकरी करायला लागलेत. म्हणजे गोटपालन असेल, म्हणजे शेळीपालन असेल किंवा पशुपालन असेल, आणि या कामामध्ये सुद्धा
स्त्रीलाच आपला स्वतःचा हातभार द्यावा लागतो. इथे जरी शेतातल्या कामाचा उल्लेख असला तरी सुद्धा घरी गेल्यानंतर सुद्धा तिला तिचं काम, घरातलं काम करून ते जे कोरिलेटेड शेताशी संबंधितलं काम आहे तेही ती करते. आणि त्याचबरोबर हे सगळं काम झाल्यानंतर पुन्हा शेतात जाते. शेतात जाता जाता ऊन होतं, उन्हाचे चटके अंगाला बसतात, पण तरीसुद्धा हे उन्हाताणामध्ये रोज काम करण्याचं काम ही बाई रोज करते. तिच्या कष्टानं, तिच्या घामाच्या धारांनं ते संपूर्ण हे हिरवगार शेत अगदी फुलून जातं आणि तेच तिच्या असणाऱ्या आयुष्याचं देणं आहे, मागं ठेवणं आहे असं तिला वाटतं. त्याचबरोबर खोल विहिरीचं पाणी शिंदून आपल्या घरामध्ये घेऊन जायचं, सगळ्यांची तहान भागवायची, या तहानीच्या बरोबर सगळ्यांची भूक भागवण्याचं काम शेतात जाऊन काम करून करायचं. अशा दुहेरी भूमिकेतलं काम ही महिला ज्यावेळेस करते आणि त्यावेळेस नुसतंच मी विहिरीचं पाणी शिंदत नाही तर या शिंदण्याबरोबर या असणाऱ्या सगळ्या कुटुंबाला सांधण्याचं काम करते, त्यांना जोडण्याचं काम करते. मी एक जोडारीची भूमिका म्हणून काम करते. या संपूर्ण असणाऱ्या कुटुंबाचा कणा म्हणून ही शेतकरी स्त्री असते. तो सगळा खांब म्हणून आपल्या सगळ्या अंगावर सगळे कष्ट घेऊन हा कुटुंबाचा डोलारा एका खांबावर तोलण्याचं काम ही स्त्री करते. आणि म्हणून मी पाणी शिंदायचं काम करते, उन्हाताणामध्ये राबण्याचं काम करते. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा शेतामध्ये जाऊन काम करतेच आहे, मातीमध्ये राबतेच आहे. आणि माझं हे नांदणं नंदनवनासाठी आहे. माझ्या कुटुंबाचं नंदनवन जर मला करायचं असेल तर मला ह्या मातीत नांदावं लागेल. अशा प्रकारची आशा, अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची आकांक्षा आणि त्याचबरोबर अशा प्रकारचं स्वप्न बाळगत ही शेतकरी कष्टकरी महिला आपल्या असणाऱ्या कुटुंबासाठी झिजत असते, झगडत असते. आणि तिचं झगडणं नवनिर्माणाची प्रेरणा असते. आणि अशा प्रकारच्या नवनिर्मितीच्या प्रेरणेसाठी एक वेदना सहन करणारी स्त्री म्हणून आपण या प्रातिनिधिक कष्टकरी शेतकरी स्त्रीला आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ही स्त्री मातीत काम करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिच्या कष्टाचं सिजर होतं. आणि ज्यावेळेस ती कष्ट करते त्यावेळेस काळ्या मातीचं सिजर होतं. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण समजून घेतो त्यावेळेस आपल्या विचारांचं सिजर होतं. असंच या ठिकाणी कल्पना दुधाळ्यांना म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही कविता, या कवितेचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर आपण पुढे या कवितेच्या कृती पाहणार आहोत, पण तो पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.